शांत रात्रीचे शहर, निवडणुकींच्या सावल्या आणि त्याच दरम्यान विटा पोलिसांची एक धडाकेबाज कारवाई. आज आपण सांगणार आहोत त्या ऑपरेशनची कहाणी ज्याने गुन्हेगारीचं मनोबल अक्षरशः हादरवून टाकलं. गावठी पिस्तुलासह युवक जेरबंद, विटा पोलिसांची मिशन क्लीन कारवाई. नेवरी रोड, शाहूनगर बोर्डाजवळ अंधार वाढत चाललेला, पण गुन्हेगारी कमी होण्याचं नाव दिसत नाही. अशा परिस्थितीत त्याच दरम्यान गुन्हेगारी प्रकटीकरण पथकाला एक माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे एक संशयित व्यक्ती मोटारसायकलसह दबा धरून बसलेले आहे आणि त्याच्याकडे शस्त्र असण्याची शक्यता आहे. हे समजताच क्षणाचाही विलंब न करता पथक त्या ठिकाणी पोहोचतं. टॉर्चच्या प्रकाशात एक आकृती दिसते. मोटारसायकलवर उभा असलेला युवक. नाव त्याचे रणजित प्रल्हाद सरतापे. म्हसवड तालुक्या मान येथील असणारा हा युवक पोलिसांना पाहताच पळ काढतो. पण पोलिसही सिनेस्टाईलने पाठलाग करत त्याला पकडतातच. गुन्हेगार कितीही वेगाने धावला तरी कायद्याच्या हातून सुटू शकत नाही. काही क्षणातच त्याला पोलीस घेराव घालून पकडतात. झडती सुरू होते आणि अचानक त्याच्या कमरेला लपवलेलं धातूचं थंडगार अस्त्र सापडतं. ते म्हणजे एक गावठी पिस्तूल. या पिस्तुलाचा परवाना कुठं आहे हे पोलिसांनी विचारताच, साहेब माझ्याकडे काही नाही असे सांगून त्याने उडवाउडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवून आणि झडती घेतल्यावर अखेर गावठी पिस्तूल सापडलं जातं. त्या पिस्तूल आणि मोटारसायकल ताब्यात घेतली जाते. बेकायदेशीररित्या पिस्तूल त्याच्याकडे सापडतं, त्यामुळे त्याला अटक केली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्रधान कारवाईचे आदेश स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांचं मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे पथकाचं हुशार प्लॅनिंग आणि त्यातूनच एक यशस्वी कारवाई. कारण गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याची नजर त्याला शोधतेच आणि विटा पोलिसांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. पण त्याच्याकडे पिस्तूल आलं कुठून? त्याने पिस्तूल कशासाठी घेतले होते? पिस्तूल विकणारी गँगपर्यंत पोलीस यंत्रणा पोचणार का? वरवर दिसणारी घटना साधी वाटत असली तरी मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी कसून तपास करावा तरच पूर्ण सत्य बाहेर येईल. वरील घटना दिसताना साधी वाटत असली तरी मध्यंतरीचा दिल्लीचा स्फोट विचारात घेता आता पोलीस यंत्रणेसह नागरिकांनाही सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. अशा धडाकेबाज अपडेटसाठी आमचा चॅनल भरारी वृत्तसेवा सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह लवकरच. धन्यवाद.